आता आम्ही मिलिटरी आपशिंगी गावामध्ये आलो. आपले रिटायर्ड फौजी विक्रम गाडगे म्हणून त्यांना भेटायला आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे. आपली सर्व्हिसची वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांनी VRS घेतली. का तर आपल्या गावातली मुलं भरतीच्या ट्रेनिंगसाठी बाहेर जात होती, तर त्यांना आपल्या गावातच प्रशिक्षण मिळावं यासाठी त्यांनी गावात पहिली ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली. आणि एवढंच नाही तर आजूबाजूच्या गावातल्या मुलांना पण ते फ्रीमध्ये ट्रेनिंग देतात. पहिली माझी पोस्टिंग आसामची, आसाममधनं सिक्कीम, सिक्कीममधनं चंदीगड, चंदीगडमधनं जम्मू, जम्मूमधनं UN मिशनसाठी गेलो नाही आफ्रिकेला. आफ्रिकेवरून आल्यानंतर मग खाली चंदीगडमध्ये काय दिवस होतो बेळगावला, बेळगावलाच जायचं, बेळगावलाच रिटायर्ड आहे. त्यांचं गाव म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये यांच्या गावातले 46 जण शहीद झाले. युद्धात वगैरे वापरलेला रणगाडा तो आपल्या मिलिटरी आपशिंगी गावामध्ये आणून ठेवला. तुम्हाला काय वाटतं, काय 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 झालं पाहिजे? एक आता मुलांसाठी एक स्टेडियम बनवायचाच विचार आहे. त्यासाठी जागा नाही, एक अभ्यासिकासाठी चालू आहे आमचं. ज्याच्यासाठी हे गाव ओळखलं जातं त्याच्यासाठी काही सुधारणा झाली असं तुम्हाला वाटतंय का? सुधारणा म्हणजे पहिली अकॅडमी नव्हती, इथली मुलं बाहेर जात होती. आता आपण अकॅडमी त्यासाठी त्या उद्देशानंच आपण हे केली की आपल्या गावातली मुलं बाहेर नाही गेली पाहिजे. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां, तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का, बहता चला तू उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया. हॅलो, नमस्कार. दुसरी मालिका बघितली कुठली? वा वा. अभ्यास करतो का मालिका बघ? मला वाटलेला हाच प्रश्न असणार आहे. शिकली कुठं आहे? बऱ्यापैकी प्रत्येक घरात असं स्वप्न बघणारे असतात. आजोळा राहिला, परत ती स्टोरी तुमची आहे बरोबर. ती स्टोरी प्रत्येकाच्या जीवनात कुठं ना कुठं तरी रिलेट होत. आपले आई वडील आपल्याला कष्ट करून इथपर्यंत पाठवतात, त्यामुळे जरा लक्ष देऊन मन लावून करा. बाकी हे सगळे सर आहेतच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायला, आहे ना. आणि आर्मी म्हणलं की सांगायची गरज नाही, पॅशन काय असतं, ते वेळ काय असतं, आहे ना. वर्दीसाठी काय पण, वर्दीसाठी काय पण. ते पहिल्यापासून स्वप्न होतं, पण ती मालिका जशी आली का नाही तसं ती दररोज ते असंही व्हायला आपली पण इच्छा व्हायला लागली की एक आजासारखंच बनावं आपण काय तर. भरती झाल्यानंतर काय मग? वर्दी मिळणार, वर्दी मिळणार. वर्दी मिळणार. अच्छा, म्हणजे इथं राहत नाहीत त्यांचा तुम्ही फ्रीमध्ये? फ्रीमध्ये म्हणजे कुठले पण येऊ द्या, तू सातारा कुठलं पण. कुठून आलीस तू? मी माहिनी. जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभा आहे, ठाम आहे, तुम्ही काहीतरी कमवताय तरच तुम्हाला रिस्पेक्ट आहे, नाही तर रिस्पेक्ट नाही तुम्हाला. घरापासून लांब राहते तर काय वाटतं? सर पप्पाच आहे, सेम पप्पा आहेत. सर पप्पा आहेत? हो, सर पप्पा आहेत. खोटं नाही, मम्मी शपथ सांगते. जेव्हा पुरी रडतात ना, सर रडणार का तर रडणारच. वा फौजी, सलाम आहे तुमच्या कार्याला. तर अशी होती यांच्या वर्दीची गोष्ट. तर पुन्हा एकदा लवकरच भेटूया अशाच नवीन वर्दीच्या गोष्टीसोबत. आणि अशा गोष्टी तुम्हाला बघायला आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद.